बेकायदेशीर ऑनलाईन औषध व्यापारावर तात्काळ बंदी घालण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील सुमारे 4 ते 4.5 हजार औषध विक्रेते आणि व्यावसायिक सक्रिय सहभागी झाले असून जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने आज कडकडीत बंद ठेवण्यात आले। या ऐतिहासिक बंदमुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचं सविस्तर निवेदन सादर केलं। आज लाक्षणिक बंद ठेवून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला। आज आम्ही ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे जे देशव्यापी बंद पुकारले आहे, या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बंद करून कलेक्टर साहेबांनी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। बेकायदेशीररित्या जे ऑनलाईन फार्मसी चालू आहे, ज्याचा GR नाही आहे, 2018 साली नोटिफिकेशन काढले पण GR मध्ये रूपांतर झालेलं नाही आणि हे कुठल्या तर GRचा फायदा घेऊन हे ऑनलाईन विक्री करत आहेत। ज्या ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून नशेची औषध असू देत, गर्भपाताची औषधं असू देत आणि डुप्लिकेट औषधं जास्तीत जास्त आता महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून, त्यामुळं ग्राहकांना त्याचा दुरुपयोग होणार आहे। निश्चितच हे बेकायदेशीर चालू असलेल्या ऑनलाईन फार्मसी बंद करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातली सर्व 5,000 केमिस्ट, 5 ते 5,500 केमिस्ट बंद करून आम्ही कलेक्टर ऑफिससाठी मोर्चा घेऊन आलेलो आहोत। शासनाला आमची विनंती आहे की आमच्या केमिस्टांची आता दिलेल्या निवेदनांची दखल नाही घेतली तर पुढचा निश्चितच बेमुदत बंद करण्याचा पवित्रा घ्यावा लागेल, एवढा आम्ही इशारा देतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।